पूर्ण महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पा। तर मित्रांनो, आज आपण चाललोय सिद्धिविनायकला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। चला तर मित्रांनो, जाऊया आपण सिद्धिविनायक टूरला आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो, तर या व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा। तर मित्रांनो, लाईनीत थांबावं लागेल, जवळपास 2 ते 3 तास लागेल लाईन कंप्लीट व्हायला, त्यानंतर मला दर्शन घेता येईल। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, रोजच्या सारखा आज पण आपण एक नवीन ॲडव्हेंचर्स मध्ये आलो। त्याचं नाव आहे श्री सिद्धिविनायक मंदिर। तर आज आपण चाललोय श्री सिद्धिविनायक मंदिरचे दर्शन घेण्यासाठी। गणपती बाप्पाचे आज आपण दर्शन घेणार आहोत आणि सिद्धिविनायक आपण आलेलो आहोत। सिद्धिविनायकला कसं जायचं हे तुम्हाला सर्व मी सांगणार आहे। चला मग जाऊया आपण दर्शन घ्यायला। मित्रांनो, मी या रूटने आलो, दादर स्टेशनला होतो, या रूटने सरळ आलो, बसवाल्याने इथे थांबवलं। इथे थांबल्यानंतर आपल्याला सरळ जायचं इथून सरळ, आणि तुम्हाला मोठी कमान दिसेल, या कमानाच्या आतमधून जायचं आहे, सरळ इथून निघायचं आहे। चला जाऊ पुढे। मित्रांनो, आपल्याला सिद्धिविनायक मंदिरला जाण्यासाठी सर्वात प्रथम दादर स्टेशनला यावं लागेल। दादर स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला वेस्ट साईडला यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 385 नंबरची बस पकडून डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरला जाता येईल। समोर तो मंदिर राहिला आणि इकडे सगळे हार वगैरे भेटतात। जर का आपल्याला हार पाहिजे असतील तर इथे आपल्याला हार भेटतीलच। या मंदिराचे मूळ बांधकाम 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विठू पाटील आणि देऊबाई पाटील यांनी केले होते। तसं तर मित्रांनो, मी मंदिरात फर्स्ट टाइम आलेलो आहे, आज पहिल्यांदा आलोय दादरला श्री सिद्धिविनायक मंदिरला भेट देण्यासाठी। चला मग जाऊया आता आतमध्ये मंदिरात, आणि समोर चेकिंग काउंटर आहे, आपल्याला चेकिंग करावं लागेल, त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो। समोर तिथे चेकिंग होणार आणि चेकिंग झाल्यानंतर मग आतमध्ये जाऊ। तर मित्रांनो, लाईनीत थांबावं लागेल, जवळपास 2 ते 3 तास लागेल लाईन कंप्लीट व्हायला, त्यानंतर मला दर्शन घेता येईल। लाईन बघा किती लागले। अजून आतमध्ये पण लाईन लागलेली आहे, ती पण कंप्लीट व्हायची बाकी आहे अजून। आज श्री सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईतील नव्हे तर भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे, जिथे सामान्य भक्तांपासून ते अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात। श्री सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते। येथे गणेश मूर्ती एकाच काळ्या पाषाणातून दगडातून कोरलेली असून तिची सोंड उजवीकडे वळलेली आहे। गणपतीच्या अशा मूर्ती सिद्धिविनायक म्हटले जाते आणि ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते।
मित्रांनो दर्शन झालं तर आता दर्शन घेऊन बाहेर चाललोय चप्पल घ्यायला आणि लाईन पण भरपूर लागलेली आहे साईडला. बघा मित्रांनो, ही जी समोरची लाईन आहे ना, ही VIP लाईन आहे. जर का तुम्हाला VIP लाईन घ्यायचं असेल मग तुम्हाला 100 रुपये देऊन VIP लाईन साठी थांबता येईल. VIP लाईन साठी तुम्हाला कमी वेळ लागेल पण तुमचं दर्शन लवकरात लवकर होईल. या साईडला VIP लाईन आहे आणि त्या बाजूला साधी लाईन आहे. पण त्या लाईनीसाठी थोडा टाइम लागला, मला पण भरपूर वेळ लागला दर्शन घेण्यासाठी. प्रसाद वगैरे काय पाहिजे असेल तर सगळं इथं भेटणारच आहे तुम्हाला. तर मित्रांनो, मला 2.5 तास लागले दर्शन घेण्यासाठी आणि जर VIP लाईन जर तुम्ही घेत असतील तर तुम्हाला अर्धा ते 1 तास मध्ये तुम्हाला पूर्ण दर्शन भेटून जाईल. जवळजवळ मला 2.5 तास लागले, परफेक्ट 2.5 तास लागले दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आपण चाललो आता बाहेर. आता आपण इथून आउट करू. तर मित्रांनो, आज कसं संडे होता आणि संडेच्या दिवशी गर्दी पण जास्त होती. आणि जर का तुम्ही मंगळवारी आल्या ट्यूजडेला तुम्हाला तेव्हा पण गर्दी जास्त भेटणारच आहे. म्हणजे संडे आणि ट्यूजडे सोडून तुम्ही कधी पण या तेव्हा तुम्हाला गर्दी नाही भेटणार. पण या 2 वारमध्ये तुम्हाला गर्दी खूप जास्त भेटणार. पूर्ण रश असते मंगळवारी. तरी आज पण रश होती तसं पण बघायला गेला तर. मित्रांनो, चला आपण ब्लॉगला ते एंड करूया. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.